म्यूट आहे मॅडम तुम्ही. हा झालं. नमस्कार, मी नलिनी नगरकर नाशिक वरून बोलते. मी जून पासून सातत्याने गेल्या 6 महिन्यापासून योग आणि प्राणायाम दोन्ही करते. तर मला भरपूर फरक जाणवतोय. सुरुवातीला शरीर असं जड वगैरे वाटत होतं, आता भरपूर हलकं आणि म्हणजे फ्रेश वाटतं. प्राणायामाचे भरपूर फायदे झाले. सुरुवातीला श्वास माझे 15 ते 20 असे जायचे, आता अ, 7 ते 8 पर्यंत कमी झाले. खूप फरक पडला. हं. आणि कपालभाती सुद्धा जवळजवळ 2 मिनिटात 150 ते पावणे 200 पर्यंत होतात. खूप छान. हं. आणि भस्त्रिकामध्ये कुंभक जे आपण लावतो ना, ते जवळजवळ 20 ते 24 पर्यंत थांबलं जातं. वा वा, खूप छान. आणि नाडी मुद्रा. शोधन हा हा, सांगा सांगा, नाडी नाडी शोधन. नाडी शोधन मध्ये पण 20 पर्यंत 22 पर्यंत होत. खूप छान. आणि भस्त्रिकामध्ये थोडस जास्त होतं. होतच. हो भस्त्रिकामध्ये कधी कधी 30 पर्यंत पण जात. हो. आणि अ, याच्यामध्ये नाडी शोधन मध्ये 22 पर्यंत 24 पर्यंत जात. म्हणजे छान श्वास वगैरे रोखून धरता येतं. बंद पण छान लागतात. तिन्ही बंद लागतात. आणि अ, खूप छान. मुद्रा पण केल्यामुळे भरपूर फायदा होतोय. कोणत्या मुद्रा सर्दी करताय तुम्ही? सूर्यमुद्रा वगैरे केली की सर्दी वगैरे जाणवली की सूर्यमुद्रा वगैरे हो. करते, मग त्यामुळे सर्दी थोडी कमी होते. मंगल मॅडमनी सूर्यमुद्रा सांगितलेली सगळेजण करतायत. हा. नाही, आणि छान वाटतं त्यामुळे मग सर्दी कमी होऊन जाते ना. आणि हो. थंडी पण थंडीचे दिवस येतात, थंडी पण कमी होते. आणि थोडस वजन मध्ये वाढलं होतं, पण आता परत त्याच लेवलला आलंय, पण तरी आले. पण शरीर असं मोकळच वाटतंय छान. म्हणजे असं जड वगैरे वाटत नाही की वजन वाढलंय तर जड वाटते. सुरुवातीला मला चालताना म्हणजे जास्त थोडं जास्त चालायला लागलं की दम लागायचा, पण आता मला दम वगैरे लागत नाही. फिरून आलं तरी म्हणजे असं छान वाटतं, फ्रेश वाटतं, काहीच म्हणजे त्रास होत नाही. सूर्यनमस्कार पण सुरुवातीला 3 ते 4च जमतच नव्हते. पहिली गोष्ट म्हणजे हो 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 ते हो. जमतच नव्हते, मला येतच नव्हते. तुमच्याकडूनच शिकले मी ते. बरोबर आहे. कारण म्हणून तुम्हाला दोघींना खुर्चीतले शिकवले होते, पण तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे तुमचं आणि सविता धर्माधिकारी ताईंचं, की तुम्ही खुर्चीतले न करता प्रत्यक्ष म्हणजे नॅचरल जे सूर्यनमस्कार आहेत ते प्रयत्न केला करायचा. त्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचला. म्हणजे तुमची चिकाटी आहे. तुम्हाला करायची इच्छा आहे मनापासून. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला 3 ते 4च करत होते, ते पण चुकतच होते. आणि आता तरी आता बी अजून बी चुकतच असतील, पण तरी पण 13 नाही, पर्यंत घालायला लागले. प्रयत्न प्रयत्न खूप छान आहे. प्रयत्न करण्याला महत्व आहे. प्रयत्न केल्यानंतर यश हे तुम्हाला मिळणारच आहे. बरं, या बाकी सगळ्यांमुळे प्राणायाम म्हणा, योग वर्गामुळे तुम्हाला ध्यानामध्ये काय फायदा झाला? म्हणजे हा, ध्यान ध्यान पण आता सुरुवातीला कमी लागत होतं, पण आता ध्यान ध्यान छान लागायला लागले. शांत वाटतं, म्हणजे असं बाकीचे आवाज वगैरे जास्त येत नाही, काही नाही. स्थिरता वगैरे. हं. चालेल. छान सुंदरपणे लागतं ध्यान. खूप डोकं छान. पण सुरुवातीला माझं म्हणजे योगासन गेल्यानंतर डोकं दुखायचं. हां, हां. त्यानंतर प्राणायाम केले की डोकं माझं राहून जायचं बरं, बरं. सुरुवातीला. आता तसं काही होत नाही. आता म्हणजे योगा पण छान करते आणि प्राणायाम पण सुंदर पद्धतीने होत आहे. रक्ताभिसरण सर्क्युलर जे आहे, रक्ताभिसरण तुमचं सगळं व्यवस्थित व्हायला लागले. त्यामुळे आता तुमचं डोकं वगैरे जड होत नाही. तर सर्दी वगैरे पण सुरुवातीला जास्त असायची. नाक बंद राहायचं, एक नाक बंद राहायचं. आता अ, कमी झाले पुष्कळपणे. आणि त्यामुळे मग हे कपालभाती वगैरे करताना वगैरे नाक बंद राहिलं की मग त्रास व्हायचा. आणि अनुलोम विलोम करताना पण जमत नव्हतं. करताच येत नाही मग. नाक बंद असलं की अनुलोम विलोम करताच येत नाही त्यातलं. आता आता दोन्ही पण व्यवस्थित जमताय. आता तेवढा त्रास होत नाही सर्दीचा. बरं. ते थंडी असताना बी म्हणजे त्रास झाला नाही. थंडीत सर्दीचा जास्त त्रास जाणवतो, पण यावेळेस नाही जाणवलं. बरोबर आहे. आपण कसं करतो ऋतुमानानुसार प्राणायाम घेतो. त्यामुळे तो त्रास आपल्याला जाणवत नाही जास्त. हा, तेच. चालेल, चालेल. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद नलिनीताई.
तुमचे पण खूप धन्यवाद. खूप छान पद्धतीने शिकवतात. न जमणारे आसन जमायला लागले त्यामुळे धन्यवाद. मंगल मॅडमचे पण खूप खूप धन्यवाद. सर्व ग्रुप एनर्जीचे धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद. नमस्कार.